हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा मोठा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा गाइडर, तुमचा टीचर आदी भैया। आपण 10वीचे लेक्चर स्टार्ट केले होते मित्रांनो। तुम्हाला ज्या सब्जेक्ट मध्ये जास्त अडचण येते त्याच सब्जेक्टचे आपण लेक्चर घेतोय, म्हणजे सायन्स पार्ट 2 टेक्स्ट बुकचे। त्याच्यामधले पहिले 2 जे चॅप्टर आहे ते आपण कंप्लीट केलेले होते। जर त्याचे लेक्चर तुम्ही अजून केले नसेल तर आपल्या चॅनल वरती जा आणि ते लेक्चर कंप्लीट करून या आणि सिक्वेन्स वाईज चला मित्रांनो, अचानक उडी मारू नका। आपण आता स्टार्ट केला होता लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट केलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन। बरोबर आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन कंप्लीट केलं होतं आपण। जर त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण परत तो टॉपिक त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवू। बरोबर आहे का नाही? आता आपण चालू केलाय आपला पुढचा टॉपिक, तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मित्रांनो। आता आपण आलोय ऍक्च्युअल तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये। पण थांबा, आधी आपण काय बघणार आहे? आपण आधी फ्लॉवरिंग प्लांट्सचं रिप्रोडक्शन बघणार आहे। आजचं लेक्चर हे फक्त फ्लॉवरिंग प्लांट्स बद्दल राहणार आहे। कोणी आता हे ऐकून लेक्चर सोडून पळून जाऊ नका, कारण की हे सुद्धा तुमच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळे एवढं छोटंसं लेक्चर करून जा। उद्या आपण मेन पॉइंट बघू आपला ह्यूमन रिप्रोडक्शनचा। बरोबर आहे का नाही? तर आजचं लेक्चर आपण स्टार्ट करूया आता। सेक्शुअल रिप्रोडक्शन जे की आपण बघणार आहे कशामध्ये? फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये। सगळ्यात पहिले सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला जो मेन बेसिक मुद्दा आहे तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज अकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स। आपण बघितलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जर्म सेल्स नसतात, ते सोमॅटिक सेल्स मध्ये मायटोसिस थ्रू सुद्धा होऊ शकतं। बरोबर नाही? ते एक सिंपल सेल डिव्हिजन होतं, ज्याच्यामध्ये बडिंग बघितलं होतं आपण, त्याच्यानंतर फिजन बघितलं होतं जे की बायनरी नंतर मल्टिपल। बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन। म्हणजे जे जे तुम्हाला आठवते सगळे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला, असेक्शुअलचे कोणते कोणते, बरोबर आहे की नाही? युनिसेल्युलर मध्ये कोणते, मल्टी सेल्युलर मध्ये कोणते। आज आपण बघणार आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात मेन तर तुम्हाला माहिती आहे की जर्म सेल्स मध्ये होणार आहे। जर सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल तर 2 पॅरेंट्स पाहिजे आपल्याला, एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट, जे की दोघं एकत्र येऊन काय बनणार आहे? आपलं नवीन स्पेसिस फॉर्म होणार आहे। त्याच्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, एक मिनिट मित्रांनो, पेन पण आता आपली साथ सोडत चाललाय, त्याच्यामुळे 3 महिने राहिले, लवकर अभ्यास करा अशी आठवण करून देतोय तो आपल्याला। बरोबर आहे की नाही? तर आपण बघितलं होतं की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यावर काय होतं? फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यापासून जायगोट बनतो। तर या 2 जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आहे, हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तुमच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी इम्पॉर्टंट आहे। बरोबर आहे? त्याच्यानंतर काय सांगितलंय की हेल्प 2 जर्म सेल्स, फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आर दोज 2 जर्म सेल्स, 2 मेन प्रोसेसेस अकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन। आता त्या 2 प्रोसेसेस कोणत्या आहे? सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगितलं की गॅमेट फॉर्मेशन होणं महत्त्वाचं आहे। बरोबर नाही? गॅमेटच बनले नाही, मिओसिस थ्रू गॅमेट बनणार आहे आपले, आणि जर गॅमेटच बनले नाही तर पुढे त्या रिप्रोडक्शनचा काही फायदा आहे का आपल्याला? बिलकुल नाही। त्याच्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली गॅमेट फॉर्मेशन, आणि दुसरी आपली फर्टिलायझेशन। फर्टिलायझेशन कधी होणार? गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर 2 गॅमेट जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होईल? फर्टिलायझेशन। आता गॅमेट फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय? गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस। हे तर आपल्याला माहिती होतं, कारण की मायटोसिस आणि मिओसिस सेल डिव्हिजन जेव्हा आपण बघितलं तेव्हाच आपण बघितलं की मिओसिसचा रोल काय आणि मायटोसिसचा रोल काय। त्याच्यानंतर इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट आर फॉर्म। आपण बघितलं होतं की हे बघा, तुम्हाला आठवण करून देतो जर लक्षात राहिलं नसेल कोणाच्या, तर आपण मिओसिस मध्ये काय बघितलं होतं? मिओसिस 1 मध्ये काय होत होतं? मिओसिस 1 मध्ये या 2 सेल तयार होत होतात। बरोबर आहे? आणि याच्यानंतर मिओसिस 2 मध्ये या 2 सेल तयार होत होत्या। कोणत्या? या 2। बरोबर आहे? आलं लक्षात? आता इथं कंटेंट कसा होता? इथं 2n होता, आणि इथं कसा होता? n आणि n, आणि याच्यापासून काय बनला? n आणि n। आलं लक्षात? हे 4। आता इथं झालं होतं मिओसिस 1, ओके, शॉर्ट मध्ये लिहितो मी आता। इथं काय झालं होतं? मिओसिस 1, आणि इथे काय झालं होतं? मिओसिस, तुमचं मिओसिस 2। आलं लक्षात? म्हणजे मिओसिस 2 हे मायटोसिस, आपण बघितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये एक सेंटेन्स बघितलं होतं की मिओसिस 2 जे ते मायटोसिस सारखंच राहणार आहे। याचे मायटोसिस होऊन क्रोमोझोम नंबर चेंज झाला की नाही? इथं हॅप्लॉइड होता, इथं पण हॅप्लॉइड आहे, हा, पण इथं चेंज झाला, इथं काय झाला? रिड्यूस झाला हाफनी। आलं लक्षात? तर ही खासियत कशाची? आपल्या मिओसिसची, आणि ही गरजेची आपल्यासाठी कशासाठी? गॅमेट फॉर्मेशनसाठी। कारण आपल्याला जर 2n बनवायचं आहे तर कोण एकत्र आले पाहिजे? n आणि n एकत्र आले पाहिजे। जर 2n आणि 2n एकत्र आले तर होईल का? नाही। त्याच्यामुळे काय करायचं? आपल्याला हॅप्लॉइड गॅमेट पाहिजे आपल्याला, आणि ते कशामुळे भेटते आपल्याला? मिओसिसमुळे। चला, गॅमेट फॉर्मेशन पर्यंत तर आपण बघितलं। पुढे फर्टिलायझेशन। आता काय सांगितलं? डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स। म्हणजे हॅप्लॉइड मेल हा n, काय सांगितलंय? जो तुमचा हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे, म्हणजेच कोण? तुमचा हा n आणि हा n, हा मिळून काय झालाय? तुमचा झायगोट फॉर्म झालाय। झायगोट काय आहे तुमचा? 2n। आलं लक्षात? हा आहे तुमचा झायगोट।
जायगोटची स्पेलिंग मित्रांनो चुकलेली होती आपली, ती वापस करेक्ट करून घेऊ आपण. झायगोट आलं लक्षात. हे दोन मेल गॅमेट्स, म्हणजे दोन मेल गॅमेट्स नाही ऍक्च्युली, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट मित्रांनो, हे एकत्र आल्यानंतर काय बनणार आहे आपला 2n म्हणजेच डिप्लॉइड झायगोट. आलं लक्षात. झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. याच्यापासून काय बनणार आहे, हा मायटोसिस दाखवणार आहे, कारण आपल्याला आता बच्चू तयार करायचे बरोबर नाही, न्यू स्पेसिस फॉर्म करायची. मग आपल्याला चालेल का, हे जे 2n आहे वर दिसत नाही का मित्रांनो, खाली लिहू का, हे बघा, हे n+n आपण काय फॉर्म केलंय, झायगोट फॉर्म केले. ओके 2n. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, एम्ब्रिओ फॉर्म करायचा आहे. एम्ब्रिओला क्रोमोझोम नंबर रिड्यूस करायचा आहे की आपल्याला नाही, कारण आपल्याला 2n डिप्लॉइड स्पेसिस बनवायची. मग त्याचा आपण काय करणार, मायटोसिस करणार, आणि हा काय झाला तुमचा एम्ब्रिओ तयार. आलं लक्षात. म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. तो एम्ब्रिओ पुढे काय करणार आहे, तुमचा न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप करणार आहे. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट अकर्स. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आता मला एक सांगा, मिओसिस मध्ये आपण बघितलं होतं कुठल्या फेज मध्ये, एनाफ फेज मध्ये काय होत होतं, रिकॉम्बिनेशन होत होतं. म्हणजे जे क्रोमोझोम होते, कसे क्रोमोझोम आहे तुमचे, हे असे क्रोमोझोम आहे. ठीक आहे, आलं लक्षात. एक दुसऱ्या कलरचा काढू आपण, एक ब्लू कलरचा काढू आपण. ओके, हे असे तुमचे काय क्रोमोझोम आहे. आता काय होत होतं इथं एनाफेज मध्ये, हे दोघं असे चिटकलेले राहायचे बरोबर नाही, अटॅच राहायचे. दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड होमोलोगस क्रोमोझोमच्या काय राहायच्या, अटॅच राहायच्या. मग ते काय ट्रान्सफर करायचे, त्यांचे जीन्स ट्रान्सफर करायचे. मग आता हा जो ब्लू आहे बरोबर आहे, हा ब्लू दिसतोय सगळ्यांना, हा कुठे जाणार, इथे जाणार. आलं लक्षात. हा इथे जाणार, हा इथे जाणार. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मित्रांनो. आणि दुसरा कुठे जाणार, याचा येल्लो जो आहे तो कुठे जाणार, इथे जाणार. म्हणजे काय झालं त्यांच्यामध्ये, रिकॉम्बिनेशन, जेनेटिक व्हेरिएशन्स आले मित्रांनो. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली, मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये, एक्झॅक्टली दिसता का सेम तुम्ही तुमच्या घरच्यांच्या, नाही, काहीतरी तुमच्यामध्ये व्हेरिएशन्स आलेले. ते कशामुळे, या गोष्टीमुळे आलेले. आलं लक्षात. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट फ्रॉम बोथ पॅरेंट्स. तेच सांगितलंय तुम्हाला. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन्स. कशामुळे, याच जेनेटिक व्हेरिएशन्समुळे, जे की एनाफेज मध्ये होणार आहे तुमचं मिओसिस मध्ये, याच्यामुळे काय होत आहे, जेनेटिक व्हेरिएशन्स येत आहे. सेम स्पेसिस बनत नाहीये, काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस होत आहे. आणि इव्हॉल्युशन साठी सुद्धा हे महत्वाचं फॅक्टर आहे मित्रांनो. जेनेटिक व्हेरिएशन्स हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. Due to this, plants and animals can save themselves from being extinct. म्हणजेच या जेनेटिक व्हेरिएशन्स मुळेच मित्रांनो, की जेवढे पण प्लांट्स आणि अॅनिमल्स आहे, हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकले किंवा नष्ट होण्यापासून स्वतःला वाचवू शकले. आलं लक्षात. हे आपण चांगलंच हेरिडिटी चॅप्टर मध्ये बघितलं होतं. आता मेन मुद्द्याकडे फोकस करू. आपलं काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय सांगितलंय, एक मिनिट कॅमेराची सेटिंग करून घेऊ मित्रांनो. कॅमेरा पण थोडासा टिल्ट झाला होता आपला. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. काय सांगितलंय, की प्रत्येक रिप्रोडक्शन करण्यासाठी किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझमला काहीतरी स्पेसिफिक ऑर्गन दिलेलं आहे बरोबर आहे की नाही. तसं प्लांट्स मध्ये कोण आहे, आता तुम्ही म्हणशाल प्लांट्सची बॉडी वेगळी, आपली बॉडी वेगळी. मग प्लांट्स मध्ये कोण दिलंय, प्लांट्स मध्ये मित्रांनो तुमचा फ्लॉवर. काय सांगितलंय, फ्लॉवर. आता इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोर, काय सांगितलंय, 4 फ्लोरल व्हॉर्ल्स. शब्द नीट लक्षात घ्या मित्रांनो, 4 फ्लोरल व्हॉर्ल्स. म्हणजे शब्द बोलायला पण खूप अवघड आहे. ते कच्चा पापड पक्का पापड नव्हतं का, तशा टाईप आहे मित्रांनो. म्हणजे ज्यांना कमेंटमध्ये बोलणं सोपं आहे, असं ओरली जो बोलून दाखवत ना मला, त्याला मानलं मित्रांनो. 4 फ्लोरल व्हॉर्ल्स आपल्याला बघायचे. ते म्हणजे कोणते, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता हे या एक्झाम्पल मधून आपण बघूया. सगळ्यात पहिले हा फ्लॉवर तुम्ही बघितलेला आहे का, अशा टाईपचा फ्लॉवर. प्रत्येक फ्लॉवर कशा टाईपचा असतो, अशा टाईपचा बरोबर आहे. याच्यामध्ये काय असतं, पेडिसल. पेडिसल म्हणजे त्याचं देठ आहे बरोबर, ते सोडून द्या. त्याच्यानंतर हे ग्रीन दिसतंय का तुम्हाला, हे ग्रीन दिसतंय, ते म्हणजे काय तुमचं कॅलिक्स. त्यालाच कॅलिक्स, कॅलिक्सला आपण काय म्हणतो ते बघूच पुढं. कॅलिक्स आहे तुमचं, बरोबर आहे. हे ग्रीन जे आहे ते काय, कॅलिक्स आहे. सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, म्हणजे पेडिसेल नंतर त्या देठापासून जेव्हा तुम्ही वर येता तेव्हा काय असतं तुमचं, कॅलिक्स. कॅलिक्सच्या नंतर मित्रांनो हे जे मोठे मोठे पान दिसतात फ्लॉवरचे, तुम्हाला कोणतंही फ्लॉवर घेतलं त्याचे जे मोठे मोठे पान असतात ते म्हणजे काय तुमचं कोरोला. आलं लक्षात. आणि कोरोला नंतर काय तुमचं अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय, जे की मेल गॅमेट. काय, फ्लॉवर मधलं मेल गॅमेट, ज्याला आपण अँथर म्हणतो. स्टॅमेन, हे दिसतंय तुम्हाला स्टॅमेन, हे म्हणजे काय तुमचं मेल गॅमेट. आणि याच्या आतमध्ये काय ही तुमची ओरी. काय, गायनोशियम. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये स्टाईल, स्टिग्मा, ओरी सगळं झालं. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचं तुमच्या फ्लॉवरचं एक स्ट्रक्चरल असतं, की जे की
त्यांनी कसं सांगितलंय, अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आउटसाइड टू इनसाइड सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात आलं का, तुम्हाला हा सिक्वेन्स सुद्धा विचारू शकते ते, की ना हा जो खाली दिलेला सिक्वेन्स आहे तो ट्रू आहे की फॉल्स आहे असा प्रश्न येऊ शकतो. मग ते सिक्वेन्स काय देतील तुम्हाला, म्हणजे राईट ट्रू जर सिक्वेन्स द्यायचा असेल तर काय देतील, कॅलिक्स कोरोला, म्हणजे आधी कॅलिक्स, मग त्याच्या आतमध्ये हे कोरोला, आणि मग त्याच्या आधी अँड्रोशियम, आणि त्याच्यानंतर काय मध्ये गायनोशियम, असा सिक्वेन्स देतील. पण जर तुम्हाला त्यांना ट्विस्ट करायचं असेल, त्यांना जर तुम्हाला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवायचं असेल तर ते काय करतील, याची अरेंजमेंट कुठेतरी वेगळी करतील. अँड्रोशियमला नंतर टाकतील, गायनोशियमला मध्ये टाकतील, कोरोलाला शेवटी टाकतील, गायनोशियमला मध्ये टाकतील, असं काहीतरी अलग करतील ते. त्याच्यामुळे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. काय सिक्वेन्स राहणार आहे आपला, आधी राहणार आहे कॅलिक्स म्हणजे हिरवं कॅलिक्स, कॅलिक्स नंतर काय राहणार आहे तुमचं जे फुलं असतात जे ऍक्च्युअली फुलं असतात, बरोबर की नाही, ते फुलं म्हणजे काय तुमचे कोरोला, आणि त्याच्यानंतर हे अँथर म्हणजे काय, स्टॅमेन म्हणजे तुमचं हे अँड्रोशियम म्हणजे मेल गॅमेट, आणि जे मधला आहे तुमचा ओव्हरी पार्ट तो काय आहे तुमचा गायनोशियम जे की फिमेल गॅमेट. आलं लक्षात. अशा प्रकारचं आपलं फ्लॉवरचं स्ट्रक्चरल आहे. त्याच्यामधले आता इसेन्शियल आणि ऍक्सेसरी काय. आता इसेन्शियल कोणत्या पण गोष्टीला आपण काय म्हणतो की इसेन्शियल म्हणजे गरजेचा, काय म्हणतो इसेन्शियल म्हणजे गरजेचा. आता गरजेचा पार्ट आपल्या बॉडीमध्ये कोणता आहे तसं म्हणलं तर आपल्यामध्ये भरपूर आहे, बरोबर नाही, ब्रेन आहे, हार्ट आहे, किडनीज आहे, बरोबर आहे की नाही. पण या फ्लॉवर्स मध्ये जर इंडिव्हिज्युअल विचार केला तर जर पुढच्या प्लांटला जन्म द्यायचा असेल तर सगळ्यात इसेन्शियल ऑर्गन्स कोणता आहे तुमचा, अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम काय तुमचा मेल गॅमेट आणि गायनोशियम काय फिमेल गॅमेट. त्याच्यामुळे काय सांगितलंय, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल वर्ल्ड्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. बरोबर आहे, ऍक्च्युअल रिप्रोडक्शन तिथंच होणार आहे. दुसरं काय ऍक्सेसरी वर्ड्स, आपण बघतो आपल्या बाईकला किंवा आपल्या काय म्हणता येईल त्याला कार जे असतात त्याला आपण काय करतो ऍक्सेसरीज लावतो. मग त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम असू द्या किंवा त्याच्यामध्ये अलॉय व्हील्स असू द्या, म्हणजे अशा भरपूर गोष्टी, बरोबर आहे की नाही, ते आपण काय करतो ऍक्सेसरीज म्हणून लावतो, कारण की गाडीला एक चांगलं शोभा यावं. आता नुसते जर अँड्रोशियम आणि गायनोशियम दिले असते तर ते फ्लॉवर चांगलं वाटलं असतं का, नाही. मग त्यांनी काय केलं, ऍक्सेसरीज लावल्या त्याला. मग ते फ्लॉवर तुम्ही काय करता, असं घेता कोणाला तरी देता, मग कोणतरी त्याचा वास घेतो, बरोबर नाही, मग कोणाला तरी ॲलर्जी असते, कोणाला तरी शिंक येते, मग कोणतरी कानाखाली मारतो आणि तुमचं काय होतं पचका होतो, बरोबर आहे, आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचं काय फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे. आता ऍक्सेसरीज मध्ये कोणती राहतील मग, कॅलिक्स आणि कोरोला, आलं लक्षात. आता काय विषय आहे, मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड सेपल्स, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. हे बघा कॅलिक्स काय आहे, हिरवं दिसतंय, हिरवं कॅलिक्स, SP काय, सेपल म्हणजे काय, सेपल म्हणजे कॅलिक्स, हे ग्रीन दिसतंय. आता मला एक सांगा, कॅलिक्स आणि सेपल मधला फरक कसा लक्षात घेणार तुम्ही. हे बघा आता जर एखादा हे काय म्हणलं मी, हे जर देठ आहे तुमच्या फ्लॉवरचा, ग्रीन कलरचं काढले, हे जर देठ आहे तुमच्या कलरचं फ्लॉवरचं, तर हा जो पार्ट आहे ना तुमचा, हा पार्ट आहे तुमचा सेपल. ह्या एका याला तुम्ही काय म्हणणार, सेपल म्हणणार, आलं लक्षात. सेपल हा काय आहे तुमचा कॅलिक्सचा मेंबर आहे. कॅलिक्स म्हणजे काय, हे ओव्हरऑल स्ट्रक्चरला तुम्ही कॅलिक्स नाव देणार, आणि त्याच्या जो स्पेसिफिक जर एखादा पार्ट घेतला तुम्ही त्याला काय म्हणणार तुम्ही, सेपल्स, आलं लक्षात. आता त्याच्या पुढे काय असतं सांगितलं तुम्ही, कोरोला. फ्लॉवरचे काय असतात, कोरोला. मग ते कोरोला कसे असतात, हे बघा त्या कोरोलाला काय म्हणतात, पेटल्स. आता ते कोरोला कसे असतात, जर असं फ्लॉवर आहे तुमचं, बरोबर आहे का नाही, यार माझी ड्रॉइंग चांगली बरं का, कधी कधी काय होतं काय माहिती, पण लयच भारी ड्रॉइंग होऊन जाते. हे बघा हे काय तुमचे, हे तुमचे काय पेटल्स आहेत, काय पेटल्स आहेत, आलं लक्षात. म्हणजे आधी कॅलिक्स बघितलं, कॅलिक्सचे मेंबर्स म्हणजे कोण आहे, सेपल्स, आणि नंतर बघितलं आपण कोरोला. कोरोलाचे मेंबर्स म्हणजे कोण आहे, तुमचे ऍक्च्युअल जे फुलाचे तुम्हाला जे पाकळ्या आवडतात, पाकळ्या म्हणतो आपण त्याला, त्या पाकळ्या म्हणजे काय तुमचे पेटल्स आहेत, बरोबर आहे. आता याला एकाला तुम्ही काय म्हणणार, पेटल्स. या ओव्हरऑल स्ट्रक्चरला काय म्हणणार, कोरोला, आलं लक्षात. आता याच्यामध्ये काय असतं तुमचं मित्रांनो, याच्यामध्ये असतं तुमचं ही ओव्हरी असते बघा. ओव्हरीला कोणत्या याच्यानं काढू मी, ग्रीन यानं काढू का, चालतं ना. ओके सर, तुम्ही जे म्हणशाल ते सर. हे बघा ही काय तुमची ओव्हरी, आलं लक्षात. हे तुमची ओव्हरी, आणि इथं काय राहणार आहे तुमचे अँथर्स राहणार आहे, म्हणजे स्टॅमेन राहणार आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. हे काय तुमचं स्टॅमेन, आणि या स्टॅमेन वरती काय आहे तुमचे अँथर, आलं लक्षात. अँथर आणि स्टॅमेनचा फरक, याच्यावरती ऍक्च्युअल तुमचा अँथर आहे, आणि हे असं फ्लॉवर काढणं सोपं आहे का, असं डायग्राम काढून शिकले ना तर 100% चांगला स्कोर येतो मित्रांनो. काय करायचंय फक्त तुम्हाला, पहिले सुरुवात कशापासून करायची, कॅलिक्स पासून.
ज्याच्या मेंबर्सला काय म्हणतात, सेपल्स म्हणतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय काढायचे तुम्हाला, हे येलो पाकळ्या फुलाच्या ज्याला आपण कोरोला म्हणतो, त्याच्या मेंबरला काय म्हणते, पेटल्स. आणि नंतर काढायचे तुम्हाला अँड्रोशियम, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये काय असतात, पोलन ग्रेन्स असतात ज्याच्या अँथर मध्ये. आणि नंतर काय काढायचं तुम्हाला, ओरी, ज्याला गायनोशियम आपण म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे एवढं सोपं स्ट्रक्चर आपल्या फ्लॉवरचं. आणि यांच्याच सोबतीनं आपलं काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे फ्लॉवर्स मधलं. आलं लक्षात. हे कळलं तुम्हाला. इसेन्शियल कोणते, ऍक्सेसरीज कोणते, नीट वाचून घ्या बरं का ते. हा, अरे बापरे सर काय फ्लॉवर आणलं सर, गुलाबाचं फुल काऊन नाही आणलंय. तो एक शेर नाही का मित्रांनो, तुम्ही ऐकलेला आहे का नाही माहित नाही, मला एका पिक्चर मध्ये वापरलेलं आहे. फूल हूँ गुलाब का चमेली का मत समझना, फूल हूँ गुलाब का चमेली का मत समझना, आशिक हूँ आपका आपकी सहेली का मत समझना, आपकी सहेली का मत समझना. अशी हालत आहे मित्रांनो की म्हणजे समोरच्याला एवढे इंडिकेशन देऊन सुद्धा समजत नाही की आपण लाईन नेमकं मारतो कोणावर आहे. बरोबर आहे का नाही मित्रांनो. मुलांना हा पॉइंट कळला असेल. अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल इफ बोथ वर्ल्ड्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लॉवर्स. थोडंसं माणसाशी रिलेट करायचा प्रयत्न करा. जर हे बघा, बायसेक्शुअल केव्हा म्हणणार आपण, जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट एकाच याच्यावर असतील. बरोबर नाही, म्हणजे एकाच फ्लॉवर वरती जर स्टॅमेन सुद्धा असेल आणि तुमची ओव्हरी सुद्धा असेल. म्हणजे फ्लॉवर कधी काढलो होतं आपण, हा हे बघा, म्हणजे एकाच याच्यावर हे फ्लॉवर काय तुमचं बायसेक्शुअल आहे का, कारण याच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे, स्टॅमेन ज्याला आपण म्हणतो, आणि गायनोशियम पण आहे. आलं लक्षात. ओव्हरी आलं की लक्षात. म्हणजे दोन्ही पण प्रेझेंट आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट पण. म्हणून याला आपण काय म्हणणार, बायसेक्शुअल. त्याचं एक्झाम्पल काय, हिबिस्कस. हे हिबिस्कस दिसलं तुम्हाला, हिबिस्कस मध्ये हे बारीक बारीक दिसते का तुम्हाला, हे काय आहे तुमचे स्टॅमेन आहे. आलं लक्षात. अरे वा, मोठं झालं, मस्त. हे काय तुमचे या काडीला लागलेले स्टॅमेन, ज्याच्यामध्ये काय पोलन ग्रेन्स, आणि मध्ये काय इथं ओव्हरी. आलं लक्षात. म्हणजे दोन्ही पण प्रेझेंट आहे हिबिस्कस मध्ये. हिबिस्कस कसे बायसेक्शुअल आहे मित्रांनो. आणि हे पाकळ्या काय आहे, पाकळ्या सांगा पटकन कमेंट मध्ये सांगा काय आहे पाकळ्या हिबिस्कसच्या, त्याला काय नाव दिलेलं आहे. अ फ्लॉवर इज कॉल्ड एज अ युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन टू वर्ल्ड्स इज प्रेझेंट इन द फ्लॉवर. जर दोन्ही पैकी एक जरी असेल, फक्त अँड्रोशियम असेल तर त्याला आपण मेल फ्लॉवर म्हणणार, जर फक्त गायनोशियम असेल तर त्याला आपण काय म्हणणार, फिमेल फ्लॉवर म्हणणार. आणि जर दोन्ही प्रेझेंट नाही, म्हणजे काय बायसेक्शुअल जर ते नाहीये, फक्त या दोन्ही पैकी एकच जर प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणणार, युनिसेक्शुअल. नावातच काय युनी म्हणजे एक, सेक्शुअल आणि बायसेक्शुअल म्हणजे काय दोन. आलं लक्षात. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे, पपई. पपयाचं इथं खाली दिसलेलं एक फ्लॉवर, हे काय तुमचं पपयाचं, हे काय तुमचं फिमेल फ्लॉवर. पपयाचं दाखवू का तुम्हाला मोठं करून फ्लॉवरला. आता या पाकळ्या दिसतंय तुम्हाला कोरोलाच्या, बरोबर नाही. हे जे मधलं जे पार्ट आहे ना, हा मधला पार्ट म्हणजे थोडासा तुम्हाला सनफ्लॉवर आठवतो का, सनफ्लॉवरच्या कसं मध्ये डॉट 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 असं गोल असतं, मध्ये डॉट डॉट असतं, बरोबर नाही. म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आहे काय तुमचा फिमेल फ्लॉवर. का म्हणलेलं आहे पपयाला, कारण की याच्यामध्ये फक्त आणि फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे. अँड्रोशियम दिसताय का तुम्हाला इथं कुठं, नाही. स्टॅमेन दिसताय का, नाही. म्हणून काय म्हणलं याला फक्त फिमेल फ्लॉवर. का तर गायनोशियम प्रेझेंट आहे त्याच्यावरती. आलं लक्षात. दोन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात, बरोबर नाही. एमसीक्यू मध्ये विचारू शकतात, किंवा ट्रू ऑर फॉल्स मध्ये, किंवा ऑड वन आउट मध्ये. हिबिस्कस आणि पपया. पपया काय आहे तुमचं युनिसेक्स फ्लॉवर आहे, ज्याच्यामध्ये फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे. आलं लक्षात. ज्याला फिमेल फ्लॉवर म्हणतो आपण. आणि दुसरं काय बायसेक्शुअल मध्ये हिबिस्कस, ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही सुद्धा प्रेझेंट आहे. आता मेनी फ्लॉवर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड एज अ पेडिसल. आता पेडिसल काय प्रकार आहे सर, पॅलिक्स कसं तरी डायजेस्ट केलं, कोरोला कसं तरी डायजेस्ट केलं, वरून त्यांचे टोपण नाव सेपल्स आणि पेटल्स ते सुद्धा कसं तरी डायजेस्ट केलं. पण आता पेडिसल काय प्रकार आला मध्येच. आता पेडिसल कसा असतो, पेडिसल म्हणजे तुमचा देठ आहे मित्रांनो. काय म्हणलंय मी, पेडिसल म्हणजे काय तुमचा देठ. बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला शिकवतोय, तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका मित्रांनो. हे दिसतंय का तुम्हाला, नाही दिसत आहे असं म्हणू नका, मला माहिती तुम्हाला दिसतंय, उगा मजा घेऊ नका यार गरीबाची. हे बघा हे दिसतंय, हे तुमचा स्टॉक आहे. काय आहे स्टॉक म्हणजे काय, असं सपोज करा स्टॉक म्हणजे तुम्हाला आधार देणार. काय म्हणलं मी, आधार देणार. जसं तुम्हाला तुमचा आधार देणारे आई वडील आहेत, तसं या फ्लॉवरला आधार देणारा कोणी, हा स्टॉक आहे. म्हणजे हवा आली की ते फ्लॉवर असं असं डुलतं, कसं असं, बरोबर नाही. हे काय तुमचा स्टॉक आहे. आता हे स्टॉक प्रेझेंट आहे म्हणजे काय, स्टॉक फ्लॉवर. त्याला काय म्हणलो आपण, स्टॉक प्रेझेंट आहे म्हणजे पेडिसेलला पेडिसिलेट. काय म्हणलो, पेडिसिलेट. ज्याच्यामध्ये तो स्टॉक प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणलो, पेडिसिलेट. आणि ज्याच्यामध्ये ऍबसेंट आहे त्याला काय म्हणलो आपण, सेसाईल. काय म्हणलोय, सेसाईल. त्याच्यामुळे दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. ज्याला हा स्टॉक प्रेझेंट नाही, आता हा फ्लॉवर बघा,
हा फ्लॉवर डायरेक्ट या फांदीला अटॅच आहे, बरोबर आहे. दिसतंय? याला आहे का असा स्टॉक सपोर्ट सिस्टीम आहे कोण याला? नाही. म्हणजेच काय, ज्याला सपोर्ट आहे तो कोण आहे? पेडिसिलेट. आणि ज्याला सपोर्ट सिस्टीम नाही तो म्हणजे कोण? सेसाईल. आपल्यामध्ये सुद्धा अशी काही मुलं असतात मित्रांनो ज्यांना आई वडील नसतात किंवा काहीतरी दुर्घटनेमुळे ते लवकर दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला असतो. तर अशा मुलांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. त्यांना लागणारी जेवढी पण मदत आहे, जर त्यांची इच्छा आहे आपल्याला शिकायची तर त्यांनी 100% आपण त्यांना मदत करून शिकवलं पाहिजे मित्रांनो, बरोबर की नाही. तर तशा प्रकारे ज्यांना सपोर्ट आहे ते कोण आहे? आपले स्टॉक फ्लॉवर, ज्याला पेडिसिलेट म्हणतो आपण. आणि ज्यांना सपोर्ट नाही ते कोण? सेसाईल. आला लक्षात? स्टॉक शब्द लक्षात ठेवायचा, स्टॉक. ओके. अँड्रोशियम इज मेल वॉल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज अ स्टॅमेन्स. स्टॅमेन्स बघितले ना आपण? हे बघा, हा दिसला तुम्हाला अँड्रोशियम. याला पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? स्टॅमेन. याच्यामध्ये हे फिलामेंट असते. ही जी काडी आहे ही काडी काय असते? फिलामेंट. आणि हे काय आहे? हे वरचे दोन, हे तुमचे अँथर. आलं लक्षात? स्टॅमेनचं स्ट्रक्चर कसं असतं बघून घ्या. खाली असतं फिलामेंट आणि हे काय असतं? अँथर. आलं लक्षात? अँथर मध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स असतात. त्याच्यानंतर गायनोशियम इज अ फिमेल वर्ल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज अ कार्पेल्स. याच्या मेंबरला काय म्हणतात? कार्पेल. म्हणजे अँड्रोशियमच्या मेंबरला स्टॅमेन म्हणतात आणि गायनोशियमच्या मेंबर्सला काय म्हणतात? कार्पेल. अलग लक्षात? आता हे कार्पेल काय? हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे तुमचं ज्याच्यामध्ये स्टाईल, स्टिग्मा, ओव्ह्यूल, नंतर पोलन ट्यूब्स, या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? कार्पेल म्हणतात. अलग लक्षात? म्हणजे आतापर्यंत काय काय बघितलं आपण? कॅलिक्सला काय म्हणतात? सेपल्स. कोरोलाला काय म्हणतात? पेटल्स. अलग लक्षात? त्याच्यानंतर काय बघितलं? आपलं जे अँड्रोशियम त्याला काय म्हणतात? त्याच्या मेंबर्सला स्टॅमेन. आणि जे गायनोशियम आहे त्याच्या मेंबर्सला काय म्हणतात? कार्पेल. तर एवढं सोपं आहे मित्रांनो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. एवढंच नाव लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला पेडिसिलेट आणि सेसाईल तर कळलेलंच आहे. चला आता पुढे जाऊया आपण. पुढं मजा पुढे आहे मित्रांनो, अलीकडे काही नाही. हे अलीकडे फक्त तुम्हाला पिक्चरचं इंट्रोडक्शन देणं चालू आहे. ते पिक्चरच्या स्टार्टिंगला नसतं का कॅरेक्टर इंट्रोड्यूस करत असतात, बरोबर नाही? तशा प्रकारचं इंट्रोडक्शन चालू आहे. दिस मे बी सेपरेट ऑर युनायटेड ओव्हरी इज. आता दिस मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड हे वाक्य कुठून आलं म्हणशाल? हे जे अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे ना, ह्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. हे सेपरेटेड पण असू शकतात किंवा युनायटेड म्हणजे एकत्र पण असू शकतात. लक्षात? ओव्हरी इज प्रेझेंट ऍट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. काय सांगितलंय? हे बघा, बाजूला स्ट्रक्चर दाखवलंय इथं मोठ्या याच्यात करून. हे सोडून द्या, हे खालचं सोडून द्या. इथून सुरुवात होती. हे जी ओव्हरी ना मधली, हे ओव्हिल दिसतंय का? ओव्हिल आणि हे पूर्ण काय? ओव्हरी. ही ओव्हरी जी आहे ना, ही कशाला आहे? ह्या कार्पेलच्या बेसला आहे. आलं लक्षात? अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट द टिप ऑफ स्टाईल. टिप म्हणजे काय? स्टिग्मा. स्टिग्मा मध्ये काय आलेलं आहे? टी आलेलं आहे. म्हणून काय ते? टिपला आहे, टॉपला आहे. कोण आहे? स्टिग्मा. आणि स्टाईल म्हणजे काय? या स्टिग्मा आणि ओव्हरीला जॉईन करणार कोण आहे? स्टाईल. आलं लक्षात? म्हणजे आपण जिराफ नव्हतं बघितलं का हेरिडिटी मध्ये? तर जिराफचं तोंड इथं आणि जिराफचं शरीर इथं आणि मध्ये काय असते? मान. तशी काय आहे? स्टाईल. आलं लक्षात? म्हणजे स्टिग्मा आणि स्टाईल कुठं असते? ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. म्हणजे काय सांगितलंय? ओव्हरी मध्ये हे जे मधले छोटे छोटे दिसतंय तुम्हाला, ते जास्त मोर पण असू शकतात, मेनी पण असू शकतात किंवा एक पण असू शकतं. त्याच्यानुसार सुद्धा त्या ओव्हरीचे टाइप्स पडते, त्या फ्लॉवरचे टाइप्स पडते. आलं लक्षात मित्रांनो? ते तुम्हाला हायर क्लासमध्ये शिकायचंय. सध्या काय शिकायचं फक्त ओव्हरीमध्ये काय असतात? ओव्हिल्स. ते जास्त पण असू शकतात, कमी पण असू शकतात. ज्याच्यामध्ये काय बनणार आहे? एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. आपल्याला माहिती आहे मिओसिस होऊनच काय होणार आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन एका मायटोसिसनं होऊन नाही. ओके. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिय. जी ओव्ह्यूल आहे आपली, त्या ओव्ह्यूल मध्ये आपण बघितलं होतं की एम्ब्रियो सॅक बनणार आहे, बरोबर आहे? आता एम्ब्रियो सॅक कशी बनणार आहे? आपण तुम्हाला एक सिंपल डायग्राम काढून समजून सांगू. सपोज काय? हे काय तुमचं? हे तुमचं ओव्ह्यूल आहे. काय? ओव्ह्यूल. हे काय तुमचं? ओव्ह्यूल आहे. आलं लक्षात? ओव्ह्यूल नंतर काय तुमचं? ओव्ह्यूल मध्ये काय सांगितलंय? एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. काय सांगितलंय? एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. हा काय तुमचा? एम्ब्रियो आहे. आलं लक्षात? हा काय तुमचा? एम्ब्रियो. असंच काहीच स्ट्रक्चर आपल्यामध्ये पण असतं, बरोबर नाही? युटेरस मध्ये काय असतं तुमचं? म्हणजे काय? तुमची वॉर्म. वॉर्म म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? की आईचा गर्भ, बरोबर आहे? आईचा गर्भ असा असतो बाहेरून, त्याच्यामध्ये काय असतो? तुमचा एम्ब्रियो म्हणजे तुमचं बच्चू असतं. आलं लक्षात? असं स्ट्रक्चर असतं. सेम असंच आहे. ओव्ह्यूल मध्ये काय? एम्ब्रियो सॅक. काय सांगितलं? इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिय. म्हणजे इथं काय राहणार आहे? एक हॅप्लॉइड एक सेल राहणार आहे, बरोबर आहे? याच्यासोबत बाकीचे पण राहतील, ते बघू आपण. ते काही इम्पॉर्टंट नाही तुम्हाला एवढे. एक हॅप्लॉइड एक सेल राहणार आहे आणि इथं काय राहणार आहे? मध्ये तुम्हाला 2 पोलार न्यूक्लिय राहणार आहे. आलं लक्षात? 2 पोलार न्यूक्लिय राहणार आहे. म्हणजे असं काहीच स्ट्रक्चर तिथं तुम्हाला दिसणार आहे. ओके.
इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं असेल तर कमेंट मध्ये थंब टाकायचा आहे सगळ्यांनी. नुसतंच लेक्चर बघायला येतं तुम्ही, थोडंसं लाईक करत जा, शेअर करत जा मित्रांना, बरोबर नाही? सगळ्यांना फायदा होऊ देत जा. कमेंट मध्ये सांगत जा लेक्चर मध्ये काय अडचणी काय नाही, बरोबर आहे? त्याच्यानंतर पॉलिनेशन. पॉलिनेशन काय? पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. मित्रांनो पॉलिनेशन म्हणजे काय? एक सिंपल डेफिनेशन आहे पॉलिनेशनची, ती तुम्हाला आली पाहिजे. जे आपलं पोलन, आपण जे हे बघितलं ना तुम्ही, हे बघा हा स्टिग्मा पार्ट बघितला जो की टॉपला आहे, बरोबर आहे? आता होतं कसं माहिती का, जो पोलन ग्रेन आहे आपला, काय सांगितलंय? पोलन ग्रेन. त्या पोलन ग्रेन ह्या अँथर मधून काय पडणार आहे बाहेर? पोलन ग्रेन. आता ते कसे तुम्हाला दाखवतो, हे बघा इथंच दाखवतो, ह्या डायग्राम मध्येच दाखवतो तुम्हाला पॉलिनेशन म्हणजे काय. याच्यातून काय पडणार आहे तुमचे बाहेर? हे असे पोलन ग्रेन बाहेर पडणार आहे. ओके, आता हे जे पोलन ग्रेन आहे ना, हे पोलन ग्रेन या ना त्या कारणाने, बरं का, त्याच्यामध्ये पॉलिनेशनचे भरपूर प्रकार आहे. वाइंड पॉलिनेशन, इन्सेक्ट पॉलिनेशन, वॉटर पॉलिनेशन, ते आपण बघणार आहे. पण हे पॉलिनेशन कुठे येतात? या स्टिग्मावरती येतात. कुठं? इथं जाऊन पडतात. आलं का लक्षात? इथं जाऊन पडतात. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन. काय म्हणतो? पॉलिनेशन. आलं का लक्षात? आता याची डेफिनेशन काय सांगितली तुम्हाला? पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. या डेफिनेशनला पाठच करायचंय मित्रांनो, आणि पाठ करणं पण एकदम सोपं आहे. फक्त कोण कुठून जात आहे एवढं लक्षात ठेवायचंय. पोलन ग्रेन्स कुठून जात आहेत? अँथर मधून. कुठं जात आहे? ट्रान्सफर टू स्टिग्मा, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. सिंपल. पॉलिनेशन अकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स. नीट लक्षात घ्या, अबायोटिक एजंट्स, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. पॉलिनेशन अकर्स विथ द हेल्प ऑफ, काय सांगितलंय? अबायोटिक एजंट्स. कोणते आहेत? वाइंड, वॉटर, बरोबर की नाही? आपल्या डोळ्यांनी दिसणारे सध्याचे तर कोणते? तुम्हाला सगळ्यात मेन आठवणार आहे आपला जो वारा आहे, बरोबर नाही? हवा चालू असते कंटिन्युअसली. वॉटर आहे. वॉटर म्हणजे काय? जे समुद्र असतो, समुद्रामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स उगवतात. त्याच्यानंतर जे नदी आहे, नाले आहेत, बरोबर नाही? त्याच्यामध्ये सुद्धा काय पॉलिनेशन होण्यासाठी अबायोटिक एजंट्स कोणते? वाइंड आणि वॉटर. अँड बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स कोणते राहतील मग? इन्सेक्ट्स आणि अदर ॲनिमल्स. म्हणजे जे आपले किडे किंवा जे फ्लावर्स वरती आपण बघतो, मधुमक्खी बसती, त्याच्यानंतर काय बसतो? त्याला आपण मधमाशी म्हणतो. त्याच्यानंतर ते उडणारं फुलपाखरू, बरोबर नाही? फुलपाखरू बसतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय करतायत? पॉलिनेशन घडून आणायचं काम करतायत. ते कसं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. फक्त लक्षात ठेवा पॉलिनेशनची डेफिनेशन. आणि अबायोटिक एजंट्स कोणते? वाइंड आणि वॉटर. आणि बायोटिक एजंट्स कोणते? इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्स. आता ते पॉलिनेशन कसं घडवताना ते तुम्हाला एक छोट्या शब्दात सांगून देतो. सगळ्यात पहिली डायग्राम काय सांगते? पटकन गेस करायचंय. पटकन सांगा, कमेंट मध्ये सांगा. पहिल्या डायग्राम मध्ये कोणत्या टाईपचं पॉलिनेशन होतंय? पटकन चला, ज्यांनी ओळखलंय ना त्यांच्यासाठी एक टाळ्या होऊन जाऊ द्या, बरोबर नाही? ह्या पॉलिनेशनला काय म्हणलंय सांगा पटकन? येस, वाइंड पॉलिनेशन. काय? वाइंड पॉलिनेशन. आता वाइंड पॉलिनेशन कसं होतं मित्रांनो? पॉलिनेशनची डेफिनेशन आपण काय बघितली की बाबा पोलन ग्रेन्स जे ते अँथर मधून बाहेर पडून कुठे जाणार आहे? स्टिग्मावरती जाणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन. आता हे दिसतंय तुम्हाला अँथर. काय? अँथर आहे. आलं लक्षात? हे काय तुमचं फिलामेंट आणि हा काय? अँथर. आता इथून हे जे रिलीज होणार आहे हे काय होणार आहे? पोलन ग्रेन्स. आता कसं असतं माहिती का? आता सपोज असं समजा की ना, हा आहे आपला पेन, बरोबर आहे? ह्या पेनवरती असं गोल हे लावलेलं आहे आपण. काय लावलेलं आहे? ते काय म्हणते त्याला? काय म्हणतात मित्रांनो? हा, आपलं अँथर लावलेलं आहे. आलं लक्षात? आता ह्या अँथरचे ना जसा वारा येईन, काय म्हणलंय? वारा येईन तर ते काय होईल? ते अँथर सगळे रिलीज होऊन जातील, बरोबर आहे का? आलं लक्षात? जसा वारा येईन ना, हवा येईन अशी. हे बघा, हे आता समजा उभा आहे, बरोबर आहे? फिलामेंट, त्याच्यावरती अँथर आहे आपलं, याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आहे. आता ही हवा येते इकडून, बरोबर आहे का? अशी अशी हवा येते. हे बघा, झुप. हे बघा, झुप. आलं लक्षात? म्हणजे जे पोलन ग्रेन्स आहे ना, त्या हवेने काय होणार आहे? सगळे बाहेर पडणार आहे. आणि ते बाहेर पडून कोणावर जाणार आहे? स्टिग्मावरती जाणार आहे. मग आहे का नाही वाइंड पॉलिनेशन? म्हणजे अबायोटिक एजंट कोणता आहे? वाइंड पॉलिनेशन घडून आणण्यासाठी. आता दुसरा बघा, वॉटर पॉलिनेशन. दुसरा अबायोटिक एजंट कोण आहे? वॉटर. वॉटरला H2O लिहिलं जमल का रे? केमिस्ट्री शिकले का नाही तुम्ही? H2O लिहिलं जमल ना शॉर्ट मध्ये? वॉटर पॉलिनेशन. आता हे वॉटर पॉलिनेशन कसं होतं? पाण्यामध्ये खेळ चालतो सगळा. कशामध्ये? पाण्यामध्ये. म्हणजे वॉटरचे जे आता हे समजा हे दिसतंय का तुम्हाला सगळे साचलेले? हे काय तुमचे अँथर्स आहेत. आता समजा सपोज करा की हे बघा आहे भेटला आपल्याला. आता हे तुमचा वरचं काय? अँथर आहे. खालचं काय? फिलामेंट आहे. आलं लक्षात? आता हे पाण्यामध्ये, असा विचार करा, हे पाण्यामध्ये, बरोबर आहे? हे पाणी तरंगतंय, बरोबर आहे?
होतं काय, जेव्हा अँथर सगळे बाहेर पडतात, काय होतं, काय म्हणलं मी, अँथर जेव्हा सगळे बाहेर पडतात ते काय करतात, पाण्यावरती तरंगतात, बरोबर आहे. आणि ह्या पाण्यावरती तरंगत 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 ते काय करतात, अशा स्टिग्मा पर्यंत जातात जिथं त्याला पॉलिनेशन करायचंय. ओके, मग त्याच्यावरती जाऊन ते सेटल डाऊन होतात. आलं लक्षात. मग हे काय झालं, वॉटर पॉलिनेशन. आणि इन्सेक्टचं तर तुम्हाला माहिती आहे, मधमाशी पाहिली असेल तुम्ही किंवा फुलपाखराच्या माग माग पाळले असेल तरी धरायला. आलं लक्षात. म्हणजे काय की जे फ्लावर असतं त्या फ्लावरवरती ते बसून त्याचं काय करतात, रस घेतात. त्यांचं फूड काय असतं, त्या फ्लावरचा रस घेतात. ते रस घेता घेता काय होतं, त्यांच्या शरीराला काय लागतात, त्यांचे पोलन ग्रेन्स लागतात. मग ते दुसऱ्या फ्लावर्स मध्ये जातात जिथं स्टिग्मा आहे, आणि त्या स्टिग्मावरती बसल्यावर काय होतं, ते पोलन ग्रेन्स मग तिथं जाऊन बसतात. मग ते सेटल डाऊन झाल्यावर त्यांच्यामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन, आणि मग नवीन फ्लावर नवीन प्लांट फॉर्म होतं. आलं लक्षात. अशा प्रकारचं रिप्रोडक्शन. आता बायोटिक अबायोटिक एजंट समजले सगळ्याला. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट्स व्हेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा that is long pollen tube and two male gametes are formed. आता या डायग्राम मध्ये दिसेल बघा तुम्हाला, ही डायग्राम आहे. या स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स आले. आलं लक्षात. स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स आले. पोलन ग्रेन्स आल्यानंतर काय होतं माहिती का, दोन मेल गॅमेट्स फॉर्म होतात. काय, दोन मेल गॅमेट्स. आणि इथं एक आहे ना, हे बघा या डायग्राम मध्ये मी काढून दाखवतोय सगळ्यांना. तसं पुढे पण डायग्राम दाखवलेली आपण, पण तुम्हाला समजून जाईल. हे अशी एक ट्यूब फॉर्म होती. काय, ही अशी एक ट्यूब फॉर्म होती जी कुठपर्यंत जाती, ओव्हरी पर्यंत. कारण शेवटी ओव्ह्यूल कुठे आहे आपला, ओव्हरी मध्ये. आलं लक्षात. मग हे मेल गॅमेट जे इथून एंटर केलेले ते कुठे जातात, या पोलन ट्यूब फॉर्म होती आणि पोलन ट्यूब मधून ओव्हरी मध्ये जातात. आलं लक्षात. स्टिकी असतात ते जे स्टिग्मा म्हणजे पोलन ग्रेन्स असतात, स्टिकी असतात, चिकट चिकट असतात. आलं लक्षात. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. जे आता पोलन ट्यूब फॉर्म झाली ना, हे बघा पूर्ण प्रोसेस सांगितली. पोलन ग्रेन आलेत, पोलन ग्रेन नंतर स्टिग्मावरती आलेत, ही खाली आपली ओव्हरी. पोलन ट्यूब फॉर्म झाली आहे. पोलन ट्यूब मध्ये स्पर्म, स्पर्म म्हणजेच काय सांगितलं, आपले दोन मेल गॅमेट्स जे पोलन ग्रेन पासून बनलेत, बरोबर आहे, ते एंटर केले. कशाच्या, पोलन ट्यूबच्या माध्यमातून एंटर केले. कुठे जायचंय, ओव्ह्यूल मध्ये. आता हे तुमचे काय आहे, छोटे छोटे, हे काय आहे, ओव्ह्यूल्स आहेत. ओके, याच्यामध्ये एम्ब्रिओ फॉर्म करायचा आहे. आता ह्या ओव्ह्यूल्स मध्ये काय केलं त्यांनी, हे बघा मोठी डायग्राम केली आपण. हे एंटर केले ओव्ह्यूल्स मध्ये. आता कुठे आले, ओव्ह्यूल्स मध्ये. ओव्ह्यूल्स आता मोठं केलं. हे बघा ओव्ह्यूल्सला मोठं दाखवलं. त्यातला जो एक मेल गॅमेट आहे ना, तो एक मेल गॅमेट एक सेलला फॉर्म होणार. कुठं, एक मधलं काय आपलं एक सेल, एक सेलला जाऊन चिटकणार. आणि दुसरा जो आहे कशात, पोलार न्यूक्लियाकडे जाणार. कुठं, पोलार न्यूक्लियाकडे. तेच सांगितलेले. हे बघा, द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. स्टाईल म्हणजेच काय की जे स्टिग्मा आणि ओव्हरीला अटॅच करतं. टिप ऑफ द पोलन ट्यूब बस्ट अँड टू मेल गॅमेट्स आर रिलीज इन एम्ब्रियो सॅक. दोन मेल गॅमेट जे ते एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर करणार. वन मेल गॅमेट युनाइट्स विथ द एक सेल. हे बघा इथं एक सेल दिसते का, एक सेल सोबत तो युनाइट करणार टू फॉर्म जायगोट. याच्यापासून काय बनणार, जायगोट. दिस इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन काय आहे, फर्टिलायझेशन म्हणजे की मेल गॅमेट कशा सोबत युनाइट करणार, तुमच्या एक सेल. एक सेल कुठे आहे तुमची, ओव्ह्यूल मध्ये. आलं लक्षात, एम्ब्रियो सॅक मध्ये. त्याच्यासोबत कोण करणार, मेल गॅमेट युनाइट करणार. तेव्हा तुमचा जायगोट फॉर्म होणार आणि त्याला फर्टिलायझेशन म्हणतो आपण. सेकंड मेल गॅमेट जो आहे तो कशासोबत युनाइट करणार, हे जे दोन पोलर न्यूक्लिय आहे ना, या दोन पोलर न्यूक्लिय सोबत आणि एंडोस्पर्म फॉर्म करणार. एंडोस्पर्म म्हणजे काय, ऍपल असतं तुमचं. ऍपल तुम्ही बघता, ऍपलच्या मध्ये काय असतात, बिया असतात. ऍपलचं स्ट्रक्चर कसं असतं, हे बघा इकडचं दिसतंय का सगळ्यांना, इकडं काढतो. ऍपलचं स्ट्रक्चर कसं असतं तुमचं, हे आता अर्ध ऍपल आपण कापलेलं आहे, बरोबर आहे, अर्ध ऍपल कापलेलं आहे. आता याच्यामध्ये असं असतं बघा, हे असं आणि हे असं, इथं मध्ये अशा बिया असतात, बरोबर आहे. आता ह्या बिया म्हणजे काय आहे तुमचं, याच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे ना तुमचं, हे एंडोस्पर्म आहे. आलं लक्षात, एंडोस्पर्म आहे. आलं लक्षात. तर हे फॉर्म कोण करतं, हे पोलार न्यूक्लिया सोबत एक मेल गॅमेट युनाइट होतो आणि ते कव्हरिंग फॉर्म करतं. तुमचं जे बच्चू आहे ना त्यासाठी कव्हरिंग फॉर्म करतं. आणि जे पहिलं आहे मेल गॅमेट ते कोणासोबत युनाइट होतं, एक सेल सोबत, आणि काय फॉर्म करतं, जायगोट एम्ब्रिओ फॉर्म करतं. आता दोन मेल गॅमेट आणि दोन पोलार न्यूक्लिय याच्यामध्ये काय होत आहे, पार्टिसिपेट करतायत. म्हणून याला आपण काय म्हणलो, डबल फर्टिलायझेशन. ॲज टू मेल न्यूक्लिय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. आता हे दोन मेल गॅमेट, एक मेल गॅमेट एक सेल कडे जातोय, एक मेल गॅमेट आपला पोलार न्यूक्लियाकडे जातोय. हे बघा, एक मेल गॅमेट एक सेल कडे जातोय, एक मेल गॅमेट आपला पोलार न्यूक्लियाकडे जातोय. आता प्रत्येक मेल गॅमेट मध्ये एक एक न्यूक्लियस आहे. दोन्ही न्यूक्लियस काय म्हणतात, पार्टिसिपेट करतात या प्रोसेस मध्ये. म्हणून आपण याला काय म्हणलो, डबल फर्टिलायझेशन.
म्हणजे ही ऍक्च्युली मेन तुम्हाला सांगायची गोष्ट होती याच्यामध्ये. आधी तर फक्त इंट्रोडक्शन होतं. तुम्हाला याच्यामध्ये पॉलिनेशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची, बायोटिक अबायोटिक एजंट्स लक्षात ठेवायचे. नंतर डबल फर्टिलायझेशन काय होतं, म्हणजे फर्टिलायझेशन तर समजलं सिंपल, पण डबल फर्टिलायझेशन याला का म्हटलेलं आहे, तर कारण की दोन मेल गॅमेट. कोणी प्रश्न विचारला तुम्हाला आता इथून पुढे की डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स किंवा दोन मेल न्यूक्लिआय इन्व्हॉल्व आहे, पार्टिसिपेट केलेले आहे, म्हणून याला आपण काय म्हणलो, डबल फर्टिलायझेशन. अलग लक्षात. एक कोणासोबत गेला, एक सेल सोबत, आणि दुसरा कोणासोबत गेला, पोलार न्यूक्लिआय सोबत. सोपं आहे का नाही, काही अवघड नाहीये. आता शेवटचा आपला टॉपिक याच्यामध्ये सीड जर्मिनेशन. आता ही डायग्राम दिसते का सीड जर्मिनेशनची, सीड जर्मिनेशनची सगळ्यात सिंपल तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला वाचायची पण गरज पडणार नाही. हे बघा, हे असं झाड उगलेले, बरोबर आहे. हे काय तुमचं झाड, या झाडला आलेले फळ, काय आलेले फळ. आता ह्या झाडला फळ उगलेले आणि ते फळ काय आलं, म्हणजे तुम्हाला ती न्यूटनची स्टोरी माहिती का, न्यूटन झाडाखाली बसलेला होता, मग त्याच्यावरती डोक्यावरती एक सफरचंद येऊन पडलं. आता बरेच जण म्हणतील सर त्याच्या डोक्यावरती काय म्हणतात त्याला, कलिंगड काऊन नाही पडलं, किंवा वॉटरमेलन काऊन नाही पडलं, टरबूज काऊन नाही पडलं, मग ते फुटलं असतं त्याचं डोकं, बरोबर नाही, असं त्यांचं मत आहे, बरोबर आहे. मला पण कधी कधी असं वाटतं मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा याच्यावर तुमचं काय मत आहे काय नाही. मला असं वाटतं की जर माणसानेच त्याचा शोध लावलाय आणि आज आपण त्याचा अभ्यास करतोय आणि आपला पण पेपर कोणीतरी माणूसच चेक करतोय, म्हणजे याला मतलब काय, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण हे सगळं कशासाठी करतोय, म्हणजे आपणच ग्रॅव्हिटीचा शोध लावला. न्यूटननी, म्हणजे माणूसच होता ना न्यूटन, पण त्यांनीच सगळे फॉर्म्युले काढले, त्यांनीच स्वतः शोध लावला, आणि आता त्याच्याच पुढची पिढी जी आहे, पूर्व म्हणजे त्याचे जे वंश आहे, त्यांना काय करावं लागतंय, त्याचा अभ्यास करावा लागतोय, त्याच्यावर पेपर द्यावं लागते, मग ते पेपर कोणीतरी दुसरा माणूस चेक करतोय आणि त्याच्यावर त्याची पुढची लाईफ ठरते. म्हणजे किती काय काय चालू आहे काय, बरोबर की नाही. म्हणजे जुन्या काळातलेच बरे होतो आपण, फक्त जगायचं कशासाठी, खायचा प्यायचा ऐश करायची झोपायचं, तेवढ्यासाठीच जगायचो आपण, ते आदी मानव, बरोबर की नाही. तर हा कुठं होतो आपण, हा तर आता हे झाड आहे, या झाडावरचं सफरचंद कुठं पडलं, खाली पडलं, आणि ते खाली कुठे गेलं, जमिनीमध्ये. हे जमीन दिसते का, या जमिनीमध्ये गेलं. आता त्या फळाच्या मध्ये त्याचं बी राहणार आहे, सीड राहणार आहे, बरोबर नाही. ते सीड कुठं होणार आहे, जमिनीमध्ये जाणार आहे. आता त्या सीडला काय होणार आहे, त्याला जे जे पोषक घटक आहे ते सगळे कुठे भेटणार आहे, त्या सॉइल मध्ये भेटणार आहे. मग हळूहळू काय होणार आहे, त्या सीड पासून आहे ना नवीन प्लांट येणार आहे. काय येणार आहे, प्लांट येणार आहे. आपण पण घरी बघतो, आपली आई काय करते, कोणत्या तरी फळाचा किंवा कोणत्या तरी याचं बी घेते, आणि ती बी काय करते, घरासमोर लावून देते, आणि त्याला पाणी बिनी ऑटोमॅटिक भेटून जातं सॉइल मध्ये. त्याच्या जर फर्टिलाइज सॉइल असेल तर त्याला जे पोषक न्यूट्रिएंट्स ते सगळे भेटून जातात, बरोबर नाही. मग त्याच्यातून काय होतं, नवीन प्लांट यायला लागतो त्या एका बी मधून, बरोबर नाही, आलं लक्षात. म्हणजे याला काय म्हणलेलं, या प्रोसेसला सीड जर्मिनेशन नाव होतं बघा. सीड पासून काय होणार आहे, जर्मिनेशन. सीडचं काय होणार आहे, जर्मिनेशन होऊन काय होणार आहे, नवीन प्लांट फॉर्म होणार आहे. ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. जे आपण हे बघा, जे आपण ओव्हरी बघितली होती ती कशामध्ये येणार आहे, फ्रूट मध्ये, आणि जे मधलं ओव्ह्यूल आहे ते म्हणजे काय, तुमचं सीड आहे. आलं लक्षात. सफरचंद काय आहे, फ्रूट आहे, त्याच्या मधल्या त्या बिया म्हणजे काय आहे, ओव्ह्यूल आहे. ओके. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. एका फेवरेबल कंडिशनला ते काय होणार, जर्मिनेशन व्हायला स्टार्ट होणार. झायगोट डेव्हलप्स ऍट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म ऑफ सीड अँड दस अ न्यू प्लांट इज फॉर्म. दिस इज कॉल्ड एज अ सीड जर्मिनेशन. लक्षात. एवढी सिंपल प्रोसेस होती आपली सीड जर्मिनेशनची. आता एक महत्वाचा जो पार्ट होता आपण आपल्या सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्सचा, तो कम्प्लीट केलेला आहे. तुम्ही जेव्हा 11th-12th ला जाणार मित्रांनो, 11th-12th ला गेल्यावर तुम्हाला डिटेल मध्ये शिकायचं आहे. तुम्हाला एक चॅप्टर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स, तो तुम्हाला एकदम डिटेल मध्ये शिकायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ओव्हरीचे टाइप्स किंवा कोणत्या ओव्हरीला काय म्हणतात, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल, त्याचे एक्झाम्पल, ते सगळं बघायचं तुम्हाला. कधी, जर तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडली 11th-12th ला तर. ओके. तर आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स बघितलेले की फ्लॉवर्स मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात, त्याच्यानंतर त्याच्या प्रोसेस बघितले. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, पॉलिनेशन, डेफिनेशन, त्याच्यानंतर बायोटिक अबायोटिक एजंट्स, त्याच्यानंतर तिसरं म्हणजे डबल फर्टिलायझेशन. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर 100% तुम्हाला पेपरमध्ये चांगला परफॉर्म करणार तुम्ही, बरोबर आहे. तर आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहे ह्युमन मध्ये. कशामध्ये, ह्युमन मध्ये. त्याच्यामुळे उद्याचं लेक्चर कोणी मिस करू नका. तुमचं आता एक्झाम जवळ आलेले आहे तर अभ्यासाला तयारीला लागा. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.